दारू बंद कशी करायची हा प्रश्न फक्त कायद्याचा नाही, समाजाचा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे। गावामध्ये दारूबंदी यशस्वी करायची असेल, सर्वात आधी महिलांना एकत्र आवाज उभा राहायला पाहिजे। कारण दारूचे सगळ्यात जास्त चटके सहन करणारी व्यक्ती म्हणजे घरातील बायको, मुलं आणि आई वडील। महिला मंडळांनी अंगणवाडी, शाळा माध्यमातून एकत्र येऊन दारूबंदीचा ठराव केला तर त्याला कोणीही हलक्यात घेऊ शकत नाही। दुसरा मोठा आधार म्हणजे तरुणांची भूमिका। आजचा तरुण जर ठाम म्हणाला, आम्हाला दारू नको, व्यसन नको, आम्हाला भविष्य स्वच्छ हवंय, तर गावाचं चित्र बदलू शकतं। क्रिकेट स्पर्धा, व्यायामशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, वाचनालय अशा गोष्टींमधून तरुणांना सकारात्मक दिशेने वळवणं खूप गरजेचं आहे। दारूमुळे होणारे नुकसान मोजायचं झालं तर ते फक्त पैशापुरतं मर्यादित नाही। घरातील भांडण, आर्थिक चणचण, मुलांचं शिक्षण बंद पडणं, अपघात, आजारपण, मारहाण, आत्महत्येपर्यंत पोहोचलेली माणसं, हे सगळं फक्त दारूचा दुष्परिणाम आहे। दारू कुणालाही श्रीमंत बनवत नाही, विकणारा श्रीमंत होतो आणि पिणारा हळूहळू भिकारी बनतो, हे खरं सत्य आहे। सर्वात वेदनायक गोष्ट म्हणजे जे स्वतः दारू पितात तेच दारूबंदीला विरोध करतात, कारण त्यांना स्वतःच्या व्यसनाचा आरसा पाहायला नसतो। पण दारूबंदी म्हणजे कुणाचं स्वातंत्र्य हिरावून घेणं नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांना व्यसनापासून वाचवणं आहे। काही दिवसापूर्वी माझ्या शेताजवळील एका दारूच्या धाब्यासमोर पाहिलेलं एक चित्र आजही माझ्या मनाला अस्वस्थ करतंय। एक मोटरसायकल येऊन थांबली, त्यावर नवरा, बायको आणि 2 चिमुकली मुलं होती हो। एकाच मोटरसायकलवर संसाराचं ओझं घेऊन ती बाई बसलेली होती। नवरा गाडी थांबवतो, बायकोला आणि त्या लहानशा मुलांना रस्त्याच्या कडेला उभं करतो आणि काहीच न बोलता दारू पिण्यासाठी धाब्यात शिरतो। त्या क्षणी त्या बाईच्या डोळ्याकडे पाहून काळीज पिळवलं। डोळ्यात पाणी नव्हतं, पण वेदना स्पष्ट दिसत होत्या। जणू ती स्वतःलाच विचारत होती, माझं काय चुकलं? तिच्या मनात स्वप्न नसतील का? आपल्या नवऱ्यासोबत सुखाचा संसार करायचा, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं, ही तिची इच्छा चुकीची आहे का? 1 वर्षाचं बाळ तिच्या कडेवर होतं आणि दुसरं बाळ 3 वर्षाचं रस्त्याच्या कडेला उभे होती। त्या चिमुकल्यांना कळत नव्हतं वडील आत कशासाठी गेले, पण त्यांच्या भविष्यावर मात्र त्या दारूच्या ग्लासमध्ये घोटभर विष ओतलं जात होतं। त्या बाईची शांत सहनशीलता आणि त्या मुलाचं निरागसपण पाहून एकच प्रश्न मनात उभा राहिला, दारूची किंमत इतकी मोठी असते का की त्यासाठी कुटुंब, माणुसकी आणि जबाबदारी बाजूला ठेवावी? हा एकटा प्रसंग नाही, ही आपल्या समाजाची रोजची वेदना आहे। म्हणूनच दारूबंदी ही केवळ बंदी नाही, तर अनेक आईंच्या अश्रूंना थांबवण्याची, अनेक मुलांचं भविष्य वाचवण्याची लढाई आहे।